मित्रो, आज आपण पोलीस भरती 2025 90+ मार्क कसे पडतील याचा आपण व्हिडिओ करत आहे। त्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे बघणे, चला तर सुरुवात करूया। 90+ मार्क कसे पडतील? आपल्या लेखी परीक्षेमध्ये 4 विषय असतात। मराठी 25 मार्क, गणित 25 मार्क, बुद्धिमत्ता 25 मार्क, जीके व चालू घडामोडी 25 मार्क, एकूण 100 मार्क। आपल्याला जास्तीत जास्त मार्क जर पाडायचे असतील तर सर्वात मोठी कीवर्ड, सर्वात मोठी गुरुकिल्ली काय असते तर मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका ह्या हाताळणे व त्याचा पूर्ण अभ्यास करणे। त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? मागील 10 वर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका या पूर्णपणे आपण हाताळाव्या, चालू घडामोडी सोडून। पूर्ण जसे तसे प्रश्न वारंवार विचारले जातात। मी 10 वर्ष झाले, मी 2001 पासून तर 2016 पर्यंत म्हणजे 10-15 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जशा तशा पाठ केल्या। मुंबई शहरला मला 90+ मार्क पडलेले आहेत। मी तुम्हाला पुढे दाखविलच। पहिले तुमची ग्राउंड होणार, मग लेखी होणार। ग्राउंडमध्ये कोणीही मार्क पाडते 40च्या वर, परंतु लेखी परीक्षेत मध्ये मार्कच पडत नाहीत। याचे काय कारण असू शकते? योग्य नियोजन नसणे, कोणत्या विषयाला जास्त महत्त्व देणे हे पण जास्त महत्त्वाचे आहे। त्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती सांगतो 90 मार्क कसे पडतील याची। त्यामुळे आपला नवीन चॅनल आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा। तर चला आपण सुरुवात करूया। अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? सर्वप्रथम रोज 3-4 तास तरी अभ्यास करावे पाहिजे। त्याच्यामध्ये 2 तास तुमचे गणित बुद्धिमत्तासाठी पाहिजे आणि 2 तास 1 घंटा मराठी ग्रामर आणि 1 घंटा चालू घडामोडी हे जीके, असे 3-4 घंटे रोज दिले पाहिजे। तुमचं ग्राउंड होईपर्यंत असे एकूण 4 घंटे, दिवसातून 4 घंटे तरी द्यावे कमीत कमी। तर अशी स्ट्रॅटेजी आहे। पहिले स्टार्टिंग सकाळी उठल्या मराठी ग्रामर वाचावे, कारण मराठी ग्रामर हा विषय जेवढा आपल्याला सोपा वाटतो तेवढा सोपा नाही। खूप मेहनत करावी लागते मराठी ग्रामरसाठी। पण एकदा समजला मराठी विषय, एकदा ग्रामर विषय समजला तर त्याच्या इतका सोपा विषय कुठलाच नाही। मग ही स्ट्रॅटेजी सगळ्या विषयाला लागू होते, गणित विषय असो, बुद्धिमत्ता असो। तर करायचं काय? मराठी विषय आपण घेतला सकाळी तर सर्वप्रथम बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे यांचं हे पुस्तक एक घ्या। नंतर पुस्तक घेतल्यानंतर बुकवरचे एक चॅप्टर वाचणे। चॅप्टर झाल्याच्या लगेच त्यावरील प्रश्न सोडून बघावे, कारण आपण काय वाचलो हे आपल्या लक्षात येते, आपला अभ्यास कुठपर्यंत आहे ते लक्षात येते। आणि एखादा चॅप्टर झाला, समजा तुमचे एखादा चॅप्टर झाला तर काय करायचं?
लगेच प्रश्नपत्रिका घ्यायची, त्या चॅप्टरचे 10 प्रश्न तरी सोडवायचे. आपण आपल्या शॉर्टच्या माध्यमातून मराठी ग्रामरचे प्रश्न आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत आणि मी रोज 10 किंवा 15 क्वेश्चन तुमच्यासाठी फ्रीमध्ये टाकत आहे. कुठला क्लास लावायची गरज नाही, काहीच लावायची गरज नाही, कुठेही क्लास लावायची गरज नाही, कुठे पैसा खर्च करायचे काम नाही, काहीच नाही. मी तुम्हाला इथे संपूर्ण मोफत मी जसा अभ्यास केला तशीच स्ट्रॅटेजी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, तसा तुम्ही अभ्यास करा. मराठी विषय संपला की लगेच मग गणित बुद्धिमत्ता घ्यायचं. गणित बुद्धिमत्ता कसं करायचं हे असंच करायचं. पहिले चॅप्टर वाचायचं, नंतर त्याच्यावरले त्याच्यावरचे प्रश्न उत्तरं सोडवायचे. नंतर लगेच काय घ्यायचं, मागील प्रश्नपत्रिका घ्यायची एखादी, ती सोडून बघायची. असं जरा 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 करत करत तुम्ही 90पर्यंत पोहोचू शकता. त्याला 2 महिने तरी लागतील. 2-3 महिन्याच्या नंतरच तुमची लेखी परीक्षा होईल. त्याबाबत पोलीस भरती नोटिफिकेशन देईलच. तर अशी स्ट्रॅटेजी तुम्ही अवलंबली पाहिजे. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ मी नंतर बनवणार. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल स्टेप बाय स्टेप विषय घेऊ, चॅप्टर घेऊ. मी आता शॉर्टच्या माध्यमातून 10 प्रश्न टाकत आहे, ते बघून घ्यावे.